महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वैष्णवी हगवणे हत्येची घटना ताजी असताना तळोजा पेठाली येथील सोनम केनी पाटील हिच्या आत्महत्येचे गूढ कायम राहिले आहे। सासरकडच्यांकडून मुलगा हवा व सतत होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून सोनम हिने आपल्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र या प्रकरणी सोनमच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले असल्याचा दावा केला आहे। प्रकरणी तिच्या सासरकडच्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सोनमच्या घरच्यांनी केली होती। अनेक दिवस उलटून देखील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने अखेर तळोजा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सोनमच्या मृत्यूला दोषी असणाऱ्या आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे। फक्त एवढंच बोलायला पाहिजे, सोनम ही माझी बहीण आहे, हिला न्याय मिळालाच पाहिजे। फक्त हा एक मेसेज मला भगत सरांना सांगायचा आहे की मी जेव्हा स्टेटमेंट देत होती तेव्हा मी ॲज अ मर्डर म्हणून स्टेटमेंट देत होती। सरांनी सांगितलं की तू मर्डर म्हणून स्टेटमेंट देतेस तर तुझा मी स्टेटमेंट घेणार नाही। तर मला एवढाच उपदेश द्यायचा आहे, तुम्ही केस आतल्या दाबू नका, जे खरं आहे ते बाहेर पडू दे आणि समाजाला माहिती होऊ दे। तिच्यावर कलंक नाही लागायला पाहिजे। ॲज अ बहीण म्हणून मी सांगते, समाजात चर्चा करतोय, तिला न्याय मिळालाच पाहिजे। फक्त एक मेसेज फक्त भगत सरांना, सर प्लीज तुम्ही केस आतल्या दाबू नका, ही केस आतल्या दाबली गेली जाते। प्रथम ह्या राज्यातले कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेले, कोणावर अंकुश राहिलेला नाही। आपण बघितलं पुण्यामध्ये किती भयानक दृश्य झालं, इथे तीन दोन बच्चू आणि आई यांची हत्या होऊन सुद्धा आज 40 दिवस झाले, तपास जैसे थे। माझी आपल्या माध्यमातून ह्या पोलीस प्रशासनाला, सरकारला विनंती आहे, येत्या उद्यापर्यंत जर तुम्ही त्यांची जर बेल रिजेक्ट नाही झाली तर राज्य पातळीवर या आंदोलन आम्ही घेऊन जाऊ। आतापर्यंत आम्ही शांत बसलो आहोत, उद्या जर निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर राज्यातले सगळे प्रमुख नेते, हर्षवर्धन सकपाळ असतील, जयंत पाटील असतील, आदित्य ठाकरे पासून सगळे नेते या पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन आणून आणण्यासाठी आम्ही इथं बसू। त्याच्यामुळं आणि मुलगी वाचवा फक्त ही कागदावरच आहे आणि प्रत्यक्षात हुंड्यासाठी आणि मुली नको म्हणून त्या मुलींची हत्या ही फार दुर्दैवी घटना आहे। अगदी सोनम केनीला न्याय द्या, पोलीस प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। आज सोलंकीचा मृत्यू होऊन जवळ 1 महिना 4 दिवस झालेले आहेत आणि 1 महिना होऊन जरी आरोपी आपल्याला भेटत नाही म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। हे कुठेशी तरी पोलीस स्टेशन आणि कोणी लोकप्रतिनिधी यांना कोण सपोर्ट करत असेल हे या गोष्टीला निषेध मांडला पाहिजे। म्हणजे आपण म्हणतो समाजात बाहेर पडल्यावर मुलीला घाबरण्याची गरज आहे, पण आज घरात जर मुलीची हत्या होते, घरापासून मुलीला कशी मुलगी घरात सुरक्षित राहील, बरोबर की नाही? हा पहिला प्रश्न। आज मुलीची हत्या होऊन 40 दिवस झाले, आम्ही फेऱ्या मारतोय फक्त तो लेटेस्ट उदाहरण वैष्णवी हगवणीचं, त्यांचा जर गुन्ह्याचा शोध होतो मग आपला का होत नाही? कुठेतरी लाजिरवाणी आणि खंतेची गोष्ट आहे। आज समाज एकवटलाय, हा एकवटलेला समाज होता कुठेतरी बाबांनी माझ्या कुटुंबियांनी थांबून ठेवला की नको साहेब आपल्याला आश्वासन देतात, त्या आश्वासनापोटी आपण पुढे जाऊया। पण आज सगळ्यात काही होत नाही आणि कुठेतरी मला कोणाला ब्लेम नाही करायचंय, पण कुठेतरी लाजिरवाणी आणि खंतेची गोष्ट आहे का डिसिजन क्वेश्चन मार्क आहे। मला पोलीस प्रशासनाला ब्लेम नाही करायचंय, आज ते आहेत म्हणून कुठेतरी आपण सुखी आहोत। परंतु आज जर बाहेर मुलगी पडली की तिची भीती वाटत होती, आज ती घरात घडलेली घटना आहे आणि तिच्यावर 40 दिवस उलटूनही अजूनही शोध चालू आहे, क्वेश्चन मार्क आहे। उद्याच्या त्याला निर्णय काय, हायकोर्टात निर्णय काय, हा मोठा कुटुंबाला नाही, आमच्या अख्ख्या गावाला समाजाला पडलेला हा मोठा प्रश्न आहे। माझं सगळ्या कुटुंबियांना, सगळ्या फॅमिलीमध्ये मेल फिमेल जे आहेत सगळ्यांना आव्हान असेल की कुटुंब जपा, जनरेशन खूप खराब आहे। या अशा ज्या हत्या होतात, सतसत जीव जात नाहीये, तुम्ही घालवलेत, ह्याच्यावर जर या केणी आणि पाटलांच्या घरात जो घडलेला प्रकार आहे ह्याच्यावर जर ऍक्शन झाली नाही, उद्या हे घडत राहतील आणि समाज, बोलणारा समाजही शांत बसेल। कशापायी? प्रशासन जागा होत नाही, प्रशासनाला माझा दोष नाही, पण बी अलर्ट, जे काळाच्या ओघात गरज आहे। आतापर्यंत तर कोणत्याही प्रकारचा आरोपी आलेला नाहीये आणि 40 दिवस झाले तीच स्टेटमेंट देतोय आम्हाला, आम्ही पकडतोय, आम्ही पोलिसांचा शोध घेतोय, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा शोध घेतलेला नाहीये। जर अशा आरोपींना जर शिक्षा झाली नाही तर घरोघरी अशा सोनम केनी सारख्या घरोघरी मुली आहेत त्यांच्यासोबत पण असा प्रकार होत राहणार आहे। पण न्याय प्रणाली जर एकच असेल तर जो हगवणीला न्याय दिला तोच न्याय सोनालीला द्या असं आमचं म्हणणं आहे आणि यासाठीच आम्ही आज या पोलीस स्टेशनला आलो होतो। आमचं म्हणणं आहे की बाबा की सोनमचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावा। आता
जी कोर्टाचा बाब आहे, न्यायालयीन जी बाब आहे त्यांना आपल्या समोर मांडलेली आहे, पण त्याला देखील 2 दिवस उलटून गेलेले आहेत. पोलिसांनी त्याला अटक करणं अत्यंत गरजेचं आहे. पोलिसांना आम्ही विनंती केली की आज फक्त सोनमचे नातेवाईक आलेले आहेत आणि हा गावातली म्हणजे गाव आणि नातेवाईक आलेले आहेत, पण उद्या जर त्यांनी कोर्टात आपली बाजू मांडून जर सोनमला न्याय मिळाला नाही, आरोपी जर जामीन रिजेक्ट झाला नाही, तर आज जेवढे आलेत ना, आज शेकडोने आल्यात, पुढच्या वेळेस हजारोने येतील, हे देखील या ठिकाणी सांगतो. कारण टू मर्डर मधल्या तुम्ही 306 लावली आणि इथं मर्डर झालेला आहे, 302 लावायला पाहिजे. तर अशा केसमध्ये काय प्रक्रियेमध्ये तरी तपास केलेला आहे, तो तपासाचा भाग त्यांनी आता आपल्या काही वकिलांसमोर मांडलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तो मर्डर आहे, एक नाही, 1, 2, 3 आणि लहान लहान बाळकांचं मर्डर आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने देखील याच्यावरती निर्णय द्यावा अशी ही प्रजेची मागणी आहे. की कसं या सरकारला असं काय पडलेलं नाही, असे कितीतरी लोक जमले ना तरी काय नाही, ते पाण्यात भिजू दे नाही तर मरू दे, परंतु जे प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांनी जे काम केलं पाहिजे, विधी अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी जर काम केलं तर संविधानाला कुठेतरी एक बाजू संविधानाची जिवंत आहे ती दिसेल. आणि इथं 1, 2 नाही तर 3 मर्डर दाखल झाले पाहिजे. 2 महिन्याची मुलगी होती, त्याच्यानंतर एक 4.5 वर्षाची बाळाचा जर या सगळ्या गोष्टी प्रवृत्त होतो माणूस, तर कुठेतरी या गोष्टी कमी नाही आहेत, घडलेल्या आहेत.